खूप आनंद, खूप समाधान, छान वाटतंय की पक्षाने मला ही संधी दिली. पक्षाने हा जो विश्वास माझ्यावर दाखवला आणि पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनपूर्वक कृतज्ञ आहे. पक्षातल्या सगळ्या वरिष्ठांच्या प्रती मी अत्यंत मनपूर्वक कृतज्ञ आहे, आभार व्यक्त करते. माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, माननीय अमित भाई शहा, माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, राष्ट्रीय संघटन सरचिटणीस BL संतोषजी, विनोदजी तावडे, आमच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा वानथीजी श्रीनिवासन आणि या सगळ्यांनीच पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि राज्यसभेवर काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. आजपर्यंत गेली अनेक वर्ष पुण्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं, 3 टर्म नगरसेवक म्हणून काम केलं, 1 टर्म आमदार म्हणून काम केलं आणि आता राज्यसभेवर खासदार म्हणून काम करताना एक वेगळा अनुभव मला मिळेल. राष्ट्रीय पातळीवर महिला मोर्चाची उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यामुळे काही प्रमाणात दिल्लीला जाणं झालं, देशभर जाणं झालं. आता ही दिल्लीच्या सभागृहामध्ये जाण्याची संधी मिळाली आहे आणि तिथे मी पुण्याचेही प्रश्न मांडू शकीन आणि इतरही ज्या ज्या जबाबदाऱ्या मला ज्या पक्षाच्या माध्यमातून वेळोवेळी दिल्या जातील त्याही मी उत्तम प्रकारे पार पाडण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. एवढंच मी या ठिकाणी सांगते. पण ताई, सातत्याने जे काही तुमच्या बाबतीतलं बोललं जायचं. एक सेकंद, तुमचे फोन सायलेंट करता का? फोन बोलूच नका, कोणी जरा वेळ बोलू नका, फ्लाईट मोडवर टाका. सातत्याने जे काही बोललं जात होतं की तुमच्या बाबतीत पक्षाकडून तुमच्यावरती अन्याय होतोय, आज तो अन्याय दूर झाला असं म्हणता येईल का? आज इतका आनंदाचा दिवस आहे की आज बाकी काही गोष्टी बोलण्याची मला आवश्यकता वाटत नाही. सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि माहीत आहेत म्हणूनच हा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे आता छान घडलेलं असताना काही वेगळं आठवण्याची आवश्यकता मला वाटत नाही. एकत्र येऊन खूप छान काम करू. पुण्याचा विकास असेल, पक्षविस्तार असेल किंवा अन्यही काही जबाबदाऱ्या सांगतील त्या पद्धतीने मी काम करेन. काही ज्यांच्याकडे अन्याय झाला तुमच्यावर, सातत्याने तुम्हाला टार्गेट केले गेले, त्यांना काय सांगाल? नाही असं काही माझ्या मनामध्ये आज. ही प्रोसेस जरा सांगा, म्हणजे तुम्हाला कधी तिकडनं सांगितलं गेलं तयारी करायची आहे आणि त्यानंतर कोणी सांगितलं होतं, दरम्यानच्या काळात कुणाशी बोलणं झालं, तो म्हणजे ते विश्वासाचे किंवा आश्वासक शब्द कुणाचे होते, जरा ते तुम्हाला असं कधी कळलं की आपलं राज्यसभा मिळणार असं ऑफर कधी असं वाटलं होतं का? वाटलं होतं. काही गोष्टी या पक्षांतर्गत असतात, सगळ्या गोष्टी प्रसिद्धीच्या नसतात आणि आता छान घडलेल्या गोष्टींवर आपण बोलू, पुढे काय करता येईल याच्यावर बोलू. तुम्हाला कधी कळालं पण हे सगळं जेव्हा हे काय आता तुम्ही दाखवलं बातमीमध्ये? तुम्ही लोकसभेसाठी इच्छुक होता, जाहीर बोलून दाखवलं होतं, आता लोकसभेचं काय? मी पर्टिक्युलरली अमुक एक पद पाहिजे असं कधीच कोणाशी बोलले नाही, ना पक्षश्रेष्ठींशी ना तुमच्या माध्यमातून कोणाशी. मला काम करण्याची संधी हवी आहे एवढंच मी म्हणाले आणि अनेक वर्ष पक्षात काम करते. माझी मुलं छोटी असल्यापासून काम करते, निष्ठेने काम करते. जराही मला विचलित होताना तुम्ही कधी पाहिलं नसेल आणि ना मी कामापासून ढळले ना मी पक्षापासून ढळले, तर त्याचं हे फळ आहे असं मला वाटतं. काहीतरी काम करण्याची संधी दिली एखाद्या कार्यकर्त्याला, ज्या कार्यकर्त्याला मुळातच आवड आहे, एक पॅशन आहे, अशा व्यक्तीला काम, ज्या व्यक्तीला काम करण्याची पॅशन आहे त्याला कामापासून वंचित राहायला नाही आवडत. तुम्ही जेवढ्या आशावादी आहात होता तितकंच म्हणजे पक्षाच्या दृष्टिकोनातनं किंवा पक्षाच्या बाजूने विचार केला तर वहा पर देर है पर अंधेर नाही असं म्हणता येईल का? काय प्रत्येकासाठी योजना ही पक्षश्रेष्ठींकडे तयार असते. कोणाला काय काम द्यायचं, कोणामध्ये काय
कपॅसिटीज आहेत याचं अवलोकन करून ते काम दिलं जातं आणि त्यानुसार मला असं वाटतं की हा माझ्यावरचा खूप मोठा विश्वास आहे. हे झालं तुमच्या उमेदवारीच्या बाबतीत, पण एकूणच जर विचार केला पक्षाने दिलेले उमेदवार एक प्रकारचा बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केलाय. पुण्याच्या बाबतीत नेहमी म्हणजे अगदी विधानसभेपासून बोललं जात होतं की पुण्यामध्ये ब्राह्मण प्रतिनिधित्व हे कमी आहे किंवा तेवढी संधी दिली जात नाही. तुमच्या रूपाने ते प्रतिनिधित्व मिळालं असं म्हणता येईल का? त्याचबरोबरीनं एकूण पक्ष आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला असू द्यात, मग तिकडे अशोक चव्हाणांना आणि डॉक्टर गोपचंद यांना उमेदवारी देऊन हा बॅलन्स साधला गेला असं म्हणता येईल का? मी पक्षाने जाहीर केलेल्या सर्व उमेदवारांचं अभिनंदन करते आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देते. आणि मला काम करण्यासाठी संधी दिली आणि मी करणं एवढंच माझ्यासाठी आखलेलं गोष्ट आहे. वरिष्ठांनी काय दृष्टी ठेवली आणि काय विचार केला हा माझा विचार करण्याचा मुद्दाच नाही. पण पुण्यात मी एक छोटी कार्यकर्ती आहे, मला माझ्या कामाची हे माहिती आहे आणि तेवढ्यापुरतंच बोलणं हे माझं कर्तव्य आहे. तुम्हाला ज्यावेळेस उमेदवारी मिळाली नव्हती त्यावेळी पुण्यातल्याच एकूण ब्राह्मण समाजापैकी अशा प्रतिक्रिया आल्या होत्या की एक प्रकारची अन्यायाची भावना होती. म्हणजे असंतोष तर नाही, म्हणजे एवढं पुढे कधी हे होत नाही, पण अन्यायाची भावना निश्चितपणे त्यांच्यामध्ये होती. तर ती आता राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.